नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेंद्र सरफळे। हे माझे मित्र आहेत प्रशांत बांदेकर। आज आम्ही एकत्रच हा ट्रेक केलेला आहे आणि ह्याच्या पुढचे सुद्धा अनेक ट्रेक एकत्रच करणार आहोत। तर आपण आज या गडाच्या स्थलदर्शनाकडे जाऊ। आपल्याला माहित आहे की आपला जो महाराष्ट्राचा इतिहास आहे हा जसा सह्याद्री शिवाय अपूर्ण आहे तसाच तो सिंधू सागराशिवाय ही अपूर्णच आहे। आपल्या महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या समुद्र किनाऱ्याला दाटीवटीनं लाभलेली त्याची सागरी संपदा आणि ह्याच्या सोबतच आपल्याला चांगली अशी दुर्ग संपदा सुद्धा लाभलेली आहे। अनेक जलदुर्ग या सिंधू सागराच्या काठावर आणि बेटावर आहेत। शिवाजी महाराजांनी सह्याद्रीला आपलं करून जसं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या तीरापर्यंत हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा असं त्यांचं स्वप्न होतं आणि ते निष्कंटक राज्य त्यांनी तसं घडवून दाखवलं आणि याला साथ लाभली ती या जलदुर्गांची। म्हणून शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले उभे केले त्यातही सिंधू सागरावर राज्य केलं, म्हणून शिवाजी महाराजांना मराठी आरमाराचं जनक मानलं जातं। अशाच या जलदुर्गांच्या शृंखलेतील इतिहास प्रसिद्ध परंतु स्वतंत्र भारतात ही पारतंत्र्याची झळा पचवलेल्या या गोपाळगड किल्ल्यावर आज आपण आलेलो आहोत। सह्याद्रीच्या पायथ्याला वसलेला दसपटी विभाग, या दसपटी विभागाला सुजलाम सुफलाम करून आणि चिपळूणच्या गोविंदगडाला हळूच कुरवाळून ही वाशिष्ठी नदी सिंधू सागराला जिथे मिळते त्याच्या उत्तरेला भारतातील प्राचीन बंदर म्हणजे दाभोळ बंदर आणि त्याच्या दक्षिणेला अंजनवेल हे गाव आहे आणि या गावाच्या या सडेवाडीत हा किल्ला वसलेला आहे। आता अंजनवेल हे गाव आपण महाराष्ट्र गीतामध्ये ऐकलेलंच आहे। सिंधुदुर्ग हा, विजयदुर्ग हाही अंजनवेल महाराष्ट्राच्या मर्दुमकीची ग्वाही सांगेल। महाराष्ट्राची खरी ताकद ही या गडकोटांमध्ये आहे। या महाराष्ट्र गीतातील अंजनवेलचं जे महत्त्व सांगितलं गेलेलं आहे यावरूनच या किल्ल्याचं खरं ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व लक्षात येतं। दाभोळ बंदर आणि वाशिष्ठी नदीतील व्यापार याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जसा आपल्याला चिपळूणमध्ये गोविंदगड बांधण्यात आला तसंच अंजनवेलजवळ हा गोपाळगड बांधण्यात आला। जवळपास 8 ते 8.5 एकरमध्ये हा किल्ला वसलेला आहे। इथं बघण्यासारखं बरंच काय काय आहे, म्हणजे बांधीव तलाव, त्याच्यानंतर विहिरी आहेत, तटबंदी आहे, त्याच्यानंतर भक्कम असे दरवाजे आहेत, बुरुज आहेत। पण या किल्ल्याची शासन दरबारी गवताळ कुरण म्हणून नोंद झाली आणि फक्त 300 रुपयात याचा लिलावसुद्धा करण्यात आला आणि शासनाकडे नोंद असलेला किल्ला म्हणजे जवळपास 8 एकरचं कातळ आहे, तिथे काहीही नाही। पण मित्रांनो, आनंदाची बाब अशी सुद्धा आहे की आपल्या काही दुर्गप्रेमी मित्रांनी, काही दुर्ग अभ्यासकांनी आणि पुरातत्व खात्याने या गोष्टीचा पाठपुरावा करून कोर्टामध्ये केस दाखल करून हा किल्ला आपल्या सगळ्यांसाठी या खाजगी मालकीतून मुक्त करून सगळ्यांसाठी मोकळा केला। त्याच्यामुळं आज ह्या किल्ला भेटीच्या दरम्यान मी या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले हे कोणा एकाची मालकी नसून आपण सगळेच जण या गडकिल्ल्यांचे वारसदार आहोत हे दाखवून दिलं। मित्रांनो, गोपाळगडाच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने ही जमीन आहे। आता या बाजूचा जो भूभाग आहे हा भूभाग सामरिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी या बाजूस खंदक खोदलेला आहे। प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये प्रवेश करता न यावा यासाठी हा भाग लढाईच्या दृष्टिकोनातून भक्कम व्हावा यासाठी इथे जवळपास 20 फूट खोल असा खंदक खोदण्यात आलेला आहे। मुळात गडावर प्रवेश करता यावा यासाठी या गडाला पूर्वेच्या बाजूला आणि पश्चिमेकडे प्रवेशद्वार आहे, परंतु येथील मालकाने इथले तटबंदीचे दगड हे या खंदकामध्ये टाकून
हा मार्ग बुजवलेला आहे आणि आपल्या सोयीनं हा मार्ग तयार केलेला आहे। म्हणून आपण या मार्गाने प्रवेश न करता गडाचा जो राजमार्ग आहे या पश्चिमेकडील मार्गाकडे प्रस्थान करायचे आणि तेथून गडामध्ये प्रवेश करायचा। चिपळूण येथून या गडाला भेट देण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला गुहागर हे बस स्थानक गाठावं लागतं। गुहागर बस स्थानकातून अंजनवेल येथे सुटणारी गाडी पकडायची किंवा खाजगी वाहनानं आपण अंजनवेलला यायचे। इथे आल्याच्या नंतर आपण सडेवाडीतून या किल्ल्यावर अवघ्या 15 ते 20 मिनिटात येऊन पोचतो। तसेच या किल्ल्याला खाजगी वाहनाने आपल्याला भेट द्यायची असेल तर आपण शृंगारतळीतून उजव्या बाजूचा वळण लागतं, त्या वळणाने या किल्ल्यावर आपण येऊन पोचतो। गडावर प्रवेश करण्यासाठी आपण ही तटबंदी आणि हे बुरुज उजव्या बाजूला ठेवत आपण पश्चिमेच्या दिशेला यायचे। पश्चिमेला आपल्याला हा सिंधुसागर दिसतो। पश्चिमेकडील बाजूने आपण या चोर दरवाजाजवळ येऊन थांबतो, परंतु आपण आता इथून प्रवेश न करता पहिल्यांदा आपण सिद्दी खैरात खानाने जो पडकोट बांधून काढला ते पहिल्यांदा आपण बघून येऊया। कारण का बरेच दुर्गप्रेमी इथपर्यंत येतात आणि पडकोट बघण्याचं राहून जातं, त्याच्यामुळे आपण ह्या चोर दरवाजाने नंतर प्रवेश करू। पहिल्यांदा आपण तो पडकोट बघून येऊ। आपण हा बुरुज उजवीकडे ठेवून पडकोटाकडे प्रस्थान करायचे। गोपाळगडाच्या या दुर्ग फेरीमध्ये बऱ्याच दुर्गप्रेमींकडून राहणारा हा भाग म्हणजे सिद्दी खैरात खानाने बांधलेला पडकोट। आपण या पडकोटावर आता आलेलो आहोत। अत्यंत भग्न अवशेषामध्ये आपल्याला हा पडकोट दिसत आहे। आपण या पडकोटांमध्ये येतो। अगदी भग्न अवशेषातली ही बुरुजांची ही तटबंदी आहे, मध्ये मध्ये बुरुज आहेत आणि आपल्याला इथे एक खोली दिसते। ही त्याच तटामध्ये ही खोली बांधलेली आहे। गोपाळगडाच्या उत्तरेच्या भागात सिद्दी खैरात खानाने एक पडकोट बांधून काढला। समुद्रावरून येणारा सर्व माल या मार्गाने पहिल्यांदा या पडकोटात येईल। हा पडकोटाचा कच्चा मार्ग आपल्याला दिसत आहे। या पडकोटाच्या ह्या प्रवेश द्वारातून सध्या हा पायऱ्यांचा मार्ग आपल्याला दिसतोय, परंतु सगळा पडझड झालेल्या पायऱ्या आपल्याला दिसतात इथं। तर या मार्गातून आपण या पडकोटामध्ये प्रवेश करतो। इथे काही पायऱ्यांचे अवशेष अस्तित्वात आहेत। हा पडकोटाचा मुख्य दरवाजा। आपल्याला इथे एक बुरुज दिसत आहे या भागामध्ये आणि हा प्रवेशद्वार सध्या इथे सगळे चिरे ढासळलेल्या अवस्थेमध्ये आहेत।
आपण या पायऱ्यांनी पुन्हा आलेल्या मार्गाने परत फिरायचे। पडकोट पाहून आपण या पश्चिम तटातील चोर दरवाजाजवळ येऊन थांबतो। दरवाजातून आत प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला या दरवाजाच्या आतील बाजूस दोन्ही बाजूला या पहारेकरांच्या देवड्या दिसतात। सध्या इथे जळणासाठी लाकूड भरून ठेवलेलं आहे। प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर गडाचा हा संपूर्ण परिसर आपल्याला झाडाझुडप्यांनी व्यापलेला दिसतो। गडामध्ये आपल्याला ही अनेक आंब्याची झाडे दिसून येतात। प्रवेश केल्याच्या नंतर आपण तटबंदी ही उजव्या हाताला ठेवून आपण गडाच्या वरच्या भागात चालत यायचे। आपल्याला इथे एक दारू कोठार दिसतं या तटामध्ये आणि त्याच्याच बाजूला काही पायऱ्या ह्या तटावर जाण्यासाठी दिसतात। महिरपी आकाराची कमान असणारे हे दारू कोठाराची खोली। या खोलीमध्ये आपल्याला काही प्लास्टिकचे बॅरल आणि काही वस्तू दिसतात, परंतु अजूनही उत्कृष्ट बांधकाम असणारी ही खोली दुर्ग भटक्यांनी आवर्जून पाहावी। आता आपण हे दारू कोठार पाहून आपण या पायऱ्यांनी गडाच्या तटावर जायचे। आपण भक्कम अशा पायऱ्यांनी जवळपास 22 फूट उंच आणि 8 फूट रुंद अशा या भक्कम तटबंदीवर येतो। या तटबंदीकडे बघूनच आपल्याला लक्षात येईल की शत्रूवर अचूक मारा करण्यासाठी इथे ठिकठिकाणी बुरुज बांधलेले आहेत। असे जवळपास 12 भक्कम बुरुजांनी हा किल्ला मजबूत आणि बंदिस्त केलेला आहे। तटावरून उतरून आपण पुन्हा गडावरील इतर वास्तू बघण्यासाठी निघायचं। आपल्याला प्रथम इथे हे वहिवाटदाराने स्वतःसाठी बनवलेलं घर दिसतं। आपल्याला इथे हे वाड्याचे अवशेष दिसतात आणि इथे आता सध्या पुरातत्व व वास्तू संग्रहालय विभाग महाराष्ट्र शासन यांनी हे संरक्षित स्मारक म्हणून असा इथे फलक लावलेला आहे। या वाड्याच्या बाजूलाच आपल्याला इथे एक पाण्याचं बांधीव टाकं दिसतं। अगदी गोविंदगडावर असणार जसंच्या तसं बांधकाम आपल्याला इथे हे गोपाळगडावर दिसतंय। या पूर्वेकडील तटाच्या बाजूने आपल्याला इथे एक विहीर बघायला मिळते, परंतु आता बरंच गवताचं साम्राज्य त्याच्यामध्ये बसलेलं आहे। आपण ती विहीर पाहून आता गडाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे यायचे। अत्यंत सुरेख बांधणीचा हा महादरवाजा आणि याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पहारेकरांच्या बसण्याची जागा आपल्याला दिसून येते। इथे पहारेकरांच्या देवड्यांचे अवशेष आहेत। अजूनही उत्तम बांधकाम आहे याचं। आणि जसं आपण पश्चिमेकडील चोर दरवाजा पाहिला, अगदी त्याचप्रमाणे ह्या दरवाजाची सुद्धा कमानी आपल्याला कोसळलेली दिसते। 2 बुरुजांच्या मध्ये लपवलेला हा दरवाजा, यावरूनच आपल्याला या दरवाजाचं सामरिक महत्त्व लक्षात येतं। गडाचे हे भक्कम 2 बुरुज आणि ही कमान आपल्याला गतवैभवाची साक्ष देतात। मित्रांनो, आता आपण जवळपास किल्ल्याची बऱ्यापैकी गडफेरी पूर्ण करून आपण या
मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत. आता इथे आपण थोडासा या किल्ल्याच्या इतिहासावर नजर टाकू. या किल्ल्याची उभारणी ही आदिलशाहीमध्ये झाली असं मानलं जातं. नंतर 1660मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी केली आणि त्याला मजबूत केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला म्हणजे जवळपास 1699मध्ये सिद्दी खैरात खानाने जिंकून घेतला. पुढे 1733मध्ये मराठ्यांनी या किल्ल्यांच्या विरोधात मोहीम उघडली. यामध्ये त्यांनी रायगड तर घेतला, परंतु त्यांना अंजनवेल उर्फ हा गोपाळगड घेता आला नाही. पुढे तुळाजी आंग्रे यांनी 1745मध्ये हा किल्ला जिंकून घेतला आणि याचं नाव गोपाळगड असं ठेवलं. त्यानंतर 1818 साली इंग्रजांनी जे मराठेशाहीला खिंडार पाडण्याची मोहीम आखली, त्याच्यामध्ये कर्नल केनडी याने हा किल्ला जिंकला आणि इंग्रजांना सामील केला. या गडासंदर्भात एक फारसे शिलालेख आहे. गॅझेटियरमध्ये नोंद आहे, परंतु शिलालेख मात्र सापडत नाही. या शिलालेखाचा अनुवाद असा आहे की एखाद्यानं नवीन इमारत बांधली व ती बांधित असताना त्याला मृत्यूचे बोलवणे आले, तर ती इमारत पुढे दुसऱ्याची होत नाही काय? फक्त परमेश्वर अजरामर आहे, बाकी सर्व वस्तू नाशवंत आहेत. अखिल जगत दीपक अशा महाराजांनी हा किल्ला बांधण्यास आज्ञा केली. त्यावरून तो बांधला, परंतु तो पाहण्यास ते जिवंत राहिले नाहीत. आता हा लेख 1705मधील असून ज्या खैरात खानाने पडकोटाचे काम पूर्ण केले त्याच्या संदर्भातला हा लेख आहे. असा हा इतिहास प्रसिद्ध, अवशेष संपन्न, परंतु आंब्याच्या झाडाखाली दबला गेलेला गोपाळगड आपण सर्वांनी जरूर पाहावा असे सांगू इच्छितो. आणि गोपाळगडाची मुक्तता हेच ध्येय उराशी बाळगून कायदेशीर लढा देऊन गोपाळगडाला खाजगीकरणाच्या बंधातून मुक्त करणाऱ्या गिरिमित्र प्रतिष्ठान तसेच ज्यांनी या लढ्याला पाठिंबा दिला अशा अनेक दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था, दुर्गप्रेमी आणि पुरातत्व विभाग यांचे आभार मानतो. पुन्हा भेटू आपण एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत सगळ्यांना मनापासून धन्यवाद.